शेतकरी कर्जमाफी योजना अहवालावर आज चर्चा होती। शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अहवालावर दुपारी 2:15 वाजता ही चर्चा होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निकषांवर चर्चा होईल। उच्चस्तरीय बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या कृषी क्षेत्रातील सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातम्या घेऊन पुन्हा एकदा आपण हजर आहोत। शासनाच्या नव्या घोषणा, अनुदानातील बदल, कर्जमाफीची तयारी, फार्मर आयडीचे अपडेट, खत वितरण, हवामानाचा मोठा इशारा, बाजारभावातील हालचाल आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये निवडणुकीपूर्वी कांद्याला 24 रुपये भाव देण्याची घोषणा केली होती। मग आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला असताना 12 रुपये 35 पैशांचा दर जाहीर करून सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते आहे का? ही तर कांदा उत्पादकांची शुद्ध फसवणूक आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली। याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून कांदा, भाकर खाऊन आंदोलन केले। जळगाव जिल्ह्यात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन कमी झाले असले तरी बाजारभाव टिकून आहेत। सध्या काबुली हरभऱ्याला प्रति क्विंटल सुमारे 11,000 रुपये दर मिळत असून काही शेतकऱ्यांना 11,500 रुपयेपर्यंत भाव मिळाला आहे। उत्पादन कमी असल्यामुळे आवक कमी आहे, त्यामुळे दर स्थिर राहिले आहेत। हरभऱ्याला प्रति क्विंटल सुमारे 11,000 रुपये दर मिळत असून काही शेतकऱ्यांना 11,500 रुपयेपर्यंत भाव मिळाला आहे। उत्पादन कमी असल्यामुळे आवक कमी आहे, त्यामुळे दर स्थिर राहिले आहेत। यामुळे काबुली हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे। दक्षिण पश्चिम मान्सूनने वेग घेत संपूर्ण अंदमान निकोबार बेटे व्यापली असून श्रीलंका आणि कोमोरिन, कन्याकुमारी परिसर भागातही प्रगती केली आहे। हवामान विभागानुसार मान्सूनची वाटचाल समाधानकारक असून लवकरच तो केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे देशात पावसाळ्याची सुरुवात जवळ आल्याचे संकेत मिळत आहेत। तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। आता नवीन सरकार सत्तेत आल्याने ही कर्जमाफी कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। तोपर्यंत शेती कर्जवसुली स्थगित करण्याची मागणी शेतकरी संघटना आणि राजकीय नेत्यांनी केली आहे। त्यामुळे तामिळनाडूतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची मोठी आशा निर्माण झाली आहे। आजच्या कृषी बातम्यांमध्ये सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अहवालावर आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर कर्जमाफीचे निकष, पात्रता आणि अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम केली जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात स्पष्ट शब्दांत सांगितले की 30 जूनपूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल। 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचीही शक्यता आहे। राज्यात खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून रोहिणीच्या मुहूर्तावर मशागतीची कामे सुरू झाली आहेत। केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव वाढवले असून सोयाबीन, सूर्यफूल आणि कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र दुसरीकडे डीएपी आणि युरिया खतांचा तुटवडा, वाढते दर आणि वितरणातील गोंधळ यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। कृषी विभागाने बोगस बियाणे आणि खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून जालना येथे 18 लाख रुपयांचे बेकायदेशीर खत जप्त करण्यात आले आहे। उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे मिरची, केळी आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसत आहे। अनेक भागांत चारा टंचाई गंभीर बनली असून पशुपालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शासनाकडून मुरघास संयंत्र वाटप योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाला 50% आणि अनुसूचित जमातीसाठी 75% अनुदान देण्यात येणार आहे। त्यामुळे पशुपालकांना स्वावलंबी होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे। सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जालना, वाशिम आणि इतर जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे। ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे 7/12 आणि पिकांची नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून सुमारे 70 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे। भाडेपट्ट्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता पीक कर्ज आणि पीक विम्याचा हक्क मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात कांद्याला किमान 3,000 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी केली आहे।
सोयाबीनचे भाव 7500 रुपयांपर्यंत पोहोचले असून कापूस आणि इतर नगदी पिकांच्या दरातही सुधारणा दिसत आहे. भारतीय गुळाला अमेरिका, UAE आणि इंडोनेशिया येथे मोठी मागणी निर्माण झाली आहे. खानदेशातून दररोज 12 कंटेनर केळी निर्यात होत असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 25 मेनंतर मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते. मात्र एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्रपीक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, इंधन, गॅस, खाद्यतेल आणि दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा फटका सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गालाही बसत आहे. डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर भाडे आणि शेती खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामाचे आर्थिक गणित बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे 30 जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी होण्याची शक्यता आता अधिक बळकट झाली आहे. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, हमीभाव वाढ आणि विविध योजनांचा लाभ यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. अशाच महत्त्वपूर्ण कृषी बातम्या, सरकारी योजना, बाजारभाव आणि हवामान अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.